आज माझ्याकडे आहे 100 रुपये आणि या 100 रुपयामध्ये मी काय काय खाणार आहे पुढे व्लॉग मध्ये सांगते तुम्हाला। फूड व्लॉग शूट करायच्या पहिले मी एक स्टोरी टाकली होती आणि त्यामध्ये म्हणलं होतं की हदगाव मधील फेमस फूड कोणतं कोणतं आहे ते सांगा म्हणलं। तर खूप जणांचे कमेंट आलते की मंचुरियन, नूडल्स आणि त्याचबरोबर जे आहे पाणीपुरी आणि लोकेशन मात्र एकच होतं। आणि मी गेले होते हदगाव मधील हनुमान मंदिर इथे आणि इथे जे आहे खूप सारे फूड स्टॉल लागलेले असतात। पण माझ्यासोबत येणार होती भूमी आणि भूमी सोबत मी आजचा जे आहे फूड व्लॉग शूट करणार आहे। मला खायला मंचुरियन पहिले तर तिला विचारलं तुला काय खायचं म्हणून। तिला खायची होती मंचुरियन आणि मला खायचे होते नूडल्स। माझ्यासोबत तिनं पण खाणार होती आणि त्याचबरोबर तिनं जे चव वगैरे सगळं काय सांगणार होती। गाईज एकदम स्पायसी केलेलं आहे आणि क्रंची पण खूप लागत आहे। मस्त आहे, सॉसेस वगैरे तर खूप मस्त स्पाइस लागत आहे त्याच्यामध्ये, भारी आहे, तुम्ही ट्राय करा। देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है। नंबर 1। तर आता मी ट्राय करणार आहे नूडल्स आणि मी पहिल्यांदा नूडल्स खाणार आहे। एकदम गरम गरम आहे, पाणी सुटायचं। आज कई दिनों बाद मुझे पहली बार सही खाना मिलने वाला है, मगर मुझे डर है कि कहीं मेरा खाना छीनने बिन बुलाए मेहमान यहाँ ना आ जाए। भाई एक नंबर आहेत बघा नूडल्स आणि सॉसेस वगैरे मस्त आहे आणि याच्यामध्ये जे आहे काय टाकलं पाहिजे? पनीर पनीर आहे का? पनीर बी टाकलेलं आहे बघा याच्यामध्ये आणि प्लेटची प्राइस काय? 60 रुपये। 60 रुपयामध्ये तुम्हाला पनीर बी भेटायला बघा नूडल्स मध्ये। मंचुरियन 50 रुपये गाईज, तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त ट्राय। एवढी भारी मंचुरियन आणि नूडल्स मी खाली माऊली चायनीज सेंटर येते। बाकी दादाची मंचुरियन बनवायची स्टाईल एकच नंबर आहे बघा। मागे पण मी याचा व्लॉग बनवलेला होता। त्या साईडला जे आहे सदाबहार पाणीपुरी आहे आणि आम्ही ते पाणीपुरी ट्राय करणार आहोत, कारण की खूप सारे स्टोरीला मला रिप्लाय आले होते की सदाबहार पाणीपुरी ट्राय कर म्हणून। तर सगळ्यात पहिले आम्ही जे आहे कॅमेरा साईडला ठेवला होता आमचा आणि पाणीपुरी ट्राय करावंच म्हणलं, तेवढ्यामध्ये माझा कॅमेरा जे आहे हल्ला होता, त्याच्यामुळे जे आहे मला पाणीपुरीचा टेस्ट कळालाच नाही बघा। एकदम स्पायसी आहे आणि एकदम भारी लागत आहे पाणीपुरी। भूमीने तर चांगली पाणीपुरी कशी आहे ते पण मी वरची वर पाणीपुरी खातच चालली पण मला जे आहे टेस्ट तेवढं काय आवडलं नाही। मला अद्रकचा वास येऊ लागला होता त्या पाण्यामध्ये आणि मी लिटरली तिखट पाणीपुरी खाते आणि भैयाला म्हणलं होतं की खट्टा मिठा द्या आणि काय कारणाने मी खट्टा मिठा म्हणले मला बी माहिती नाही बघा। खट्टा मिठा पाणीपुरी खाल्ली म्हणून त्याच्यामुळे पण आवडत नसेल म्हणा। पाणीपुरी खाल्ल्यानंतर मी भैयाला पपडी मागली तर भैया म्हणले आमच्या इकडे पपडी नाही म्हणले। आता तिथेच मला मिनी हार्ट अटॅक आला होता। खरं म्हणलं तर पोरी पाणीपुरी पेक्षा पपडी खायला येतात आणि इथं मेन म्हणजे पपडीच नाही। आता कसं कर आणि हा याच्या पुढे आमच्या सोबत असं काही होईल म्हणून वाटलं नव्हतं आम्हाला, ते तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये बघा।